पावसाळा तोंडावर आला असताना नाशिक महानगरपालिका शहरातील नालेसफाई सुरू असल्याचे दावे करत आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली तर हे दावे केवळ कागदोपत्री असल्याचं स्पष्ट होत आहे. शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणारे नाशिकचे उपमहापौर तथा प्रभाग 8चे नगरसेवक विलास शिंदे यांच्या घराशेजारील नाल्याची अशी अवस्था असेल तर संपूर्ण शहराची काय परिस्थिती असू शकते हे यावरून दिसत आहे. महानगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शडू ठोकणारे पक्ष निवडणुकीनंतर विकासाच्या गप्पा मारत एकत्र आले आणि महापालिकेत सत्ता स्थापन केली. या नव्या सत्तेला येऊन 3 महिने उलटले तरी नाशिककरांचे मूलभूत प्रश्न जैसे तेच आहेत. सोमेश्वर येथील उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांच्या घराशेजारून एक नैसर्गिक नाला वाहतो. या नाल्यात महापालिकेने ड्रेनेज लाईन टाकली आहे, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या ड्रेनेज लाईनची कोणतीही साफसफाई झालेली नाही. परिणामी ही ड्रेनेज लाईन कचरा आणि गाळाने तुडुंब भरली असून त्यातील घाण आणि मलयुक्त पाणी थेट ओव्हरफ्लो होऊन उघड्यावर वाहत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हेच दूषित पाणी पुढे जाऊन थेट नदीपात्रात मिसळत असून यामुळे नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. शहराच्या विकासासाठी एकत्र आलेले लोकप्रतिनिधी उपमहापौर जर स्वतःच्या घराशेजारचा नाला साफ करू शकत नसतील तर संपूर्ण नाशिक शहराची काय परिस्थिती असेल असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या नाल्यासफाईच्या निविदा काढायच्या आणि दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर मात्र नागरिकांना नरक यातना भोगायला लावायच्या. असाच कारभार सध्या महापालिकेत सुरू असल्याचं चित्र आहे. 3 महिन्यात जनतेच्या पदरात विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासन आणि घाणच पडली आहे. त्यामुळे आता हा विकास नेमका कोणाचा आणि कशासाठी होतोय असा आक्रमक सवाल नाशिककर विचारत आहेत.